बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, आजचा विषय आहे ज्ञानाचा दीपक कसा तेवत ठेवूयात. ही नवीन शृंखला आपण आजपासून खरं तर सुरू करतोय आणि त्याचा पहिला भाग आज आपण ऐकूयात. बेहदचे ज्योतिप्रकाशभाई बेहदचे पारलौकिक ज्ञान आणि गीतेतील अध्यात्म ज्ञान यांची अतिशय सुंदर रीतीने सांगड घालून ते आपल्याला समजावून सांगत आहेत की ज्ञानाचा दीपक कसा जळणार. बेहदच्या बापूजींनी दिलेल्या ज्ञानाची, बेहदच्या ब्रह्मामांची व्याख्या करून उलगडून सांगताना ते म्हणतात, आपल्या वेदशास्त्रांमध्ये सर्व काही ज्ञान आहे. अव्यक्त वाणीमध्ये देखील जे ज्ञान आहे त्याचा सर्वांचा सारांश आज आपण इथे देणार आहोत, तसेच चर्चा करणार आहोत. जे बेहदचे आत्मे ज्ञानाशी मनापासून जोडले गेले आहेत ते लवकरात लवकर ज्ञान समजतील आणि पुरुषार्थ करून पुढे जातील. त्यात मी देखील समाविष्ट आहे. मी सुद्धा पुरुषार्थी आहे. बापूजींच्या कृपेने मिळालेल्या प्रेरणेतून जेवढं काही ज्ञान मला आकलन झाले त्यावर आपण चर्चा करणार आहोत. बेहदच्या ज्ञानाशी जोडल्या गेलेल्या सर्व आत्म्यांना याचा लाभ मिळावा आणि आपण सर्व एक साथ ज्ञान मार्गावर अग्रेसर राहूयात. जो येणाऱ्या भविष्यात महाकाल प्रलय येणार आहे त्याविषयी आपण बुद्धीने सजग राहून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचूयात, म्हणजे बेहदच्या परमधामापर्यंत आपण निघून जाऊ. तर हा ज्ञान मार्ग आहे. जोपर्यंत आत्मा ज्ञानाचा मौलिक अर्थ म्हणजे प्राथमिक ज्ञानाला समजून अगदी खोलात शिरून प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रात्यक्षिकपणे अनुभूती करणार नाही, तोपर्यंत तो परफेक्ट पुरुषार्थ करू शकणार नाही. बापाच्या ज्ञान योग्यतेला न समजल्याने अनिश्चय बुद्धी होईल आणि मायेमध्ये फसला जाईल. येथे आपण मौलिक ज्ञानाच्या तथ्यावर चर्चा करणार आहोत. हे ऐकल्यावर त्यांना बेहदचे ज्ञान सुद्धा चांगल्या प्रकारे समजेल. ब्रह्मामांची वाणी देखील समजेल आणि अव्यक्त वाणी सुद्धा समजून घेताना खूप आनंद होईल. बापूजींच्या ज्ञानाचा जो सारांश आहे त्यावर आम्ही बापूजींच्याच प्रेरणेने आता चर्चा करत आहोत. मी सुद्धा त्याचा अभ्यास करत आहे. कारण की ज्ञानाचे आकलन करणे, अनुभव करणे, प्रत्यक्षात व्यवहारात आणणे यासाठी निरंतर अभ्यास पाहिजे. कारण की अनुभवानंतर व्यवहारात आणण्याकरिता खूप अभ्यास आवश्यक आहे. हा प्रवृत्ती मार्ग आहे. म्हणजे गीतेमध्ये म्हटले आहे की कर्मयोग हा मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. या ज्ञानाने लवकरात लवकर आत्मा परमपित्या समान बनू शकतो. परंतु त्यासाठी ज्ञानाच्या उच्च पातळीवर जावे लागेल आणि ज्ञान मार्ग अतिशय कठीण आहे, परंतु आनंदमय देखील आहे. आजच्या सद्यस्थितीत बापूजींच्या परम शांतीच्या मंत्राशिवाय अजून दुसरा मार्ग नाही की ज्याद्वारे साकारी रूपातील परमपित्यापर्यंत आपण पोहोचू शकू, साकारी रूपाला बघू शकू, आकाराची अनुभूती घेऊ शकतो. परंतु निराकारापर्यंतची यात्रा मात्र ज्ञानानेच होते. ज्ञान मार्गात आत्मस्वरूप काय आहे हे समजणे अतिशय आवश्यक आहे. पहिला प्रश्न असा की पुरुषार्थ काय आहे. याचा अर्थ असा आहे की एकाच संकल्पाचे मनन चिंतन करणे म्हणजे पुरुषार्थ. हे साक्षी दृष्टीने संभाव्य आहे. निश्चय बुद्धी ही साक्षी दृष्टा आहे. आत्मस्वरूपाचे पहिले बुद्धी साक्षी दृष्टा बनत असते आणि आत्म्यामध्ये स्थिर होत असते. हीच स्थित प्रज्ञावस्था आहे. हे फक्त ज्ञानस्वरूप बनल्यानेच होते. ज्ञानस्वरूप म्हणजे बुद्धीमध्ये जे आहे ते अंतःकरणात प्रत्यक्ष येते. ही स्मृती जागृत करण्याची प्रक्रिया आहे. या अभ्यासाने आत्मस्वरूप प्राप्त होत असते. हाच पुरुषार्थ आहे. स्वतःला जाणून घेणे हीच एक प्रक्रिया आहे. दुसरा प्रश्न असा की मनाने सूक्ष्म बुद्धी, नंतर बुद्धीने सूक्ष्म संस्कार बनतात. याचा खरा अर्थ असा आहे की मन, बुद्धी, संस्कार हे तिन्ही आत्म्याची शक्ती आहेत. हे तिन्ही आत्म्यापासून वेगळे किंवा भिन्न नाहीत. आत्मा म्हटल्यावर ह्या तीनही गोष्टी समजून घ्याव्या लागेल. आत्मा लाईट आहे,
मन, बुद्धी, संस्कार माईट आहे. जसे माईटला लाईटपासून वेगळे करता येणार नाही, तसेच मन, बुद्धी, संस्कार आत्म्यापासून वेगळे होऊ शकत नाहीत. ते अभिन्न आहेत. पुरुषार्थाने संस्कार परिवर्तन होते, बुद्धी शुद्ध होते आणि मन परमपित्याच्या चरणी लीन, परम पवित्र होत असते. हे स्वपरिवर्तन आहे. परमपित्या समान स्थिती आहे. जोपर्यंत निश्चय बुद्धी होत नाही, तोपर्यंत मन एकाग्र होणार नाही. आणि जोपर्यंत मन नियंत्रित होऊ शकत नाही, तोपर्यंत बुद्धी ज्ञानाचा निश्चय होणार नाही. ज्ञान म्हणजे आत्मा आणि परमात्मा, रचना आणि रचनाकारातील संबंधावर निश्चय होणे. जी अव्यक्त वाणी आहे ती म्हणजे इंद्रियात प्रत्यक्ष होत नाही. व्यक्त म्हणजे प्रकृती बरोबर संबंध व्यक्त म्हणजे रचनाकार म्हणजेच परमपित्यासोबत योगाने तादात्म्य साधने होय. मनाने बुद्धीवर कंट्रोल आहे आणि बुद्धी मनाने सुखी असते. मन हे आकाश तत्व आणि परम आकाश तत्व आहे. तर बुद्धी महतत्व किंवा परम महतत्वाने बनत असते. बुद्धीच्या युक्तीने मनाच्या गतीला स्थिर केले जाऊ शकते. स्वपरिवर्तन म्हणजे मन आणि बुद्धी एकरूप होणे, म्हणजे जे बुद्धीत आहे ते स्मृतीमध्ये येणे, हेच ज्ञान स्वरूप आहे. बुद्धी मनाचे सूक्ष्म रूप आहे. अखेरीस मन आणि बुद्धी एकरूप होत असतात. त्यांच्यात भेद राहत नाही. बुद्धी संस्काराने प्रभावित होत असते. हा संस्कार म्हणजे व्यक्त सृष्टीच्या तमोगुणाचे जे बीज रूपामध्ये अतिसूक्ष्ममध्ये आत्मा राहत असतो. परिस्थितीच्या हिशोबाने हे संस्काररूपी बीज क्रियाशील होत असते. बुद्धीला भटकवून मनात संकल्प विकल्प येऊ शकतात आणि मनाला गती देत असते. नंतर आत्मा संसाररूपी सागरामध्ये फसून जात असतो. संस्काररूपी बीज, संस्काराचे जे बीज आहे ते संस्कार संसार स्वरूपी म्हणजे सृष्टीशी साक्षी बनवते. हीच माया आहे, म्हणजे प्रकृतीचे व्यक्त रूप आहे. त्याला शास्त्रामध्ये कार्यजगत असे म्हटले आहे. अर्थात संस्कार बुद्धीलाही अतिसूक्ष्म रूपाने प्रभावित करत असते. म्हणजे बुद्धीने सूक्ष्म संस्कार आहेत. खऱ्या अर्थाने बघितले तर संस्कार म्हणजे गुण, म्हणजे स्वभाव. आत्म्याने अविद्याच्या कारणाने या व्यक्त सृष्टीला सत्य मानल्याने ही व्यक्त सृष्टी म्हणजे शरीर तमोगुणाला धारण करत असतो. परंतु आत्म्याचे मूळ गुण म्हणजे मूळ प्रकृती आहे परमशांती. ही तेव्हा धारण करते जेव्हा आपला रचनाकार म्हणजे परमपित्यावर निश्चय होतो. पूर्ण श्रद्धा असेल, म्हणजे जेव्हा समजेल की परमपिता सत्य आहे. ही व्यक्त सृष्टी स्थूल व्यक्त संस्कार विकारयुक्त आहेत आणि मूळ अव्यक्त संस्कार परमशुद्ध म्हणजे दिव्य आहेत. स्वपरिवर्तन म्हणजे संस्कार परिवर्तन. संस्कार परिवर्तनानेच बुद्धी परिवर्तन होत असते. मन परमपित्याच्या स्मरणात मग्न होऊन हरवले जात असते. ही अंतिम स्थिती आहे, परमशांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.